आता एक मोठी बातमी आपण बघूया। भारताने जागतिक विमान वाहतूक क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचं आणि मोठं पाऊल टाकलेलं आहे। रशियाचं SJ-100 नागरी प्रवासी विमान आता भारतामध्ये तयार केलं जाणार आहे। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनने सुखोई सुपरजेट SJ-100 हे नागरी प्रवासी विमान आता भारतातच बनवण्याचा निर्णय घेतला आहे। सोमवारी मॉस्कोमध्ये या ऐतिहासिक सामंजस्य करारावरती स्वाक्षरी करण्यात आली आहे। हा करार केवळ तांत्रिक सहकार्य नसून भारताच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या महत्त्वाकांक्षी उपक्रमांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती बळकटी देणार आहे। तर दुसरीकडे एवढा मोठा करार झाल्याने आता पाकिस्तानची झोप मात्र उडल्याशिवाय राहणार नाहीये, कारण या डीलमुळे भारताची आर्थिक शक्ती वाढणार आहे। तसंच लहान शहरांना हवाई कनेक्टिव्हिटी प्रदान करणाऱ्या उडान योजनेसाठी सुद्धा हा करार गेम चेंजर ठरणार आहे। दरम्यान चाकणकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर मृत डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। रुपाली चाकणकरांची जी भूमिका आहे ती अत्यंत चुकीची आहे। त्यांनी अगोदर पीडित जी माझी बहीण आहे डॉक्टर यांच्या घरी येऊन ॲटलिस्ट त्यांनी आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती। सांत्वनासाठी तर त्या येऊ शकल्या नाही, पण उलट आरोपींना त्यांनी यामध्ये साथ दिली आहे। आणि महिला अध्यक्षांनी मला एक समजत नाही, महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष आहेत आणि त्या महिला विरोधातच ही तक्रार करत आहेत, कुठलेही पुरावे न जाणून घेता आणि कुठली बाजू न जाणून घेता। त्यामुळे हे आरोपी मान्य करत नाही। पुढे जाऊया। श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारत असून BCCIने त्याच्या तब्येतीवरती लक्ष ठेवण्यासाठी टीमच्या डॉक्टरांची नियुक्ती केलेली आहे। सिडनीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यामध्ये एलेक्स कॅरीचा कॅच घेत असताना श्रेयस अय्यर पडला। त्यानंतर तो वेदनेमध्ये विवळत होता, त्यामुळे त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं होतं। श्रेयस अय्यरला ICU मधून सध्या बाहेर काढलं असलं तरी त्याला पूर्णपणे बरं व्हायला निदान 1 आठवडा लागणार आहे, त्यामुळे त्याला इतके दिवस सिडनीच्याच रुग्णालयात राहावं लागणार आहे। दरम्यान श्रेयसला नेमकी काय दुखापत झाली आहे पाहूया। तर श्रेयस अय्यरच्या बरगड्यांना दुखापत झालेली आहे। डाव्या बरगडीच्या खाली अंतर्गत रक्तस्राव झालेला आहे। मुठभर आकाराचा हा अवयव बरगड्यांखाली डाव्या बाजूला असतो। तर रक्त शुद्ध करणं आणि जंतू संसर्गापासून संरक्षण करणं हे त्याचं कार्य आहे।